श्लोक 38. दंडोदमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषतां मौनैचैवास्मि गुह्यानाज्ञानैज्ञानवताम् अहम. अर्थ: शासन करणाऱ्यांचा दंड, विजयेच्छूंची नीती, गुह्य गोष्टीतील मौन आणि ज्ञानी लोकांचे ज्ञान या भगवंताच्या विभूती आहेत, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. विवरण: दंड म्हणजे काहीतरी शिक्षा, दमयन म्हणजे शांत करणे, नीट न वागणाऱ्या लोकांना गप्प बसवण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यातील सर्वात चांगला मार्ग दंड करणे आहे. दंड म्हणजे काहीतरी रक्कम मागणे, म्हणजे आर्थिक गोष्टीचा त्याच्याकडनं हिस्सा घेणे किंवा शारीरिक इजा करणे. पूर्वीच्या काळी फटके मारण्याची शिक्षा होती किंवा वेळप्रसंगी एखाद्याचा हात तोडणे, पाय तोडणे अशा प्रकारच्या शिक्षासुद्धा केल्या जात असत. समर्थांनी अशा प्रकारच्या अनेक दंडांचे वर्णन दासबोधामध्ये अगदी विस्ताराने केलेले आहे. अशा प्रकारचा दंड करण्याचा मुख्य हेतू वाईट किंवा अनितीच्या गोष्टीपासून माणसाने दूर राहावे आणि समाजात ज्या गोष्टी मान्य नाहीत त्या करू नयेत असा आहे. दंड हा माणसाला सन्मार्गावर आणण्याचे काम करतो, म्हणून त्याला भगवंताची विभूती आहे असे म्हटले आहे. जय मिळवणाऱ्यांची नीती भगवंताची विभूती आहे. नीतीच्या मार्गाने चालणाऱ्याला यश प्राप्त होते. नीतीने मिळणारा विजयच खरा विजय असतो. मात्र आपण प्रत्यक्ष व्यवहारात याचे अगदी उलट चित्र पाहतो. अनेक वेळा असे दिसते की लबाडी करून, खोटे बोलून यश प्राप्त केले जाते. खरे बोलणाऱ्यांचा जय होतोच असे नाही, परंतु असे यश प्राप्त करणाऱ्याला खरे समाधान मिळत नाही. त्याचे मनात स्वतःचे खोटेपणाबद्दल कोठेतरी एक अपराधीपणाची बोच सततच राहते. नीती या शब्दाचा अर्थ मसलत असाही आहे आणि तो योग्यही आहे, कारण विजय मिळवण्यासाठी मसलत फारच उपयोगी असते. ती योग्य तऱ्हेने झाली तर जय नक्कीच होतो. ज्याप्रमाणे शिवाजी राजांनी अफजल खानाचे वधाचे वेळी किंवा आग्र्याहून सुटकेचे वेळी योग्य लोकांची मसलत करून विजय मिळवला होता. आणि अशा प्रकारचा हा अर्थ गीता रहस्यमध्ये लोकमान्य टिळकांनी सांगितलेला आहे. गुह्य म्हणजे गुपित. एखादी गोष्ट जर गुपित म्हणून जपायची असेल तर त्यावर न बोलणे म्हणजे मौन पाळणेच अगदी इष्ट असते. मौनामध्ये वाणीचा संयम आहे. याशिवाय एखादी गोष्ट जर आपण इतरांजवळ बोललो तर तो माणूस ती अनेक लोकांना सांगतो आणि मग अनेकांना ती कळते, म्हणून न बोलणे सर्वात चांगले आहे. या विश्वात अगर व्यवहारात ज्या कला, कौशल्य इत्यादींना जाणण्यात जे ज्ञान अथवा माहिती आहे ती भगवंताची विभूती आहे. यामध्ये सर्व शास्त्रातील कलातील ज्ञानांपासून तत्वज्ञान, अध्यात्मज्ञान इत्यादीचा समावेश केला जातो, कारण त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचे ज्ञान महत्त्वाचेच असते. कारण ज्ञान म्हणजे परब्रह्म ईश्वरच आहे. इथे आपण थांबूया.